परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे. हा मध्ये बोलणारच कारण की हा माझा मित्र आहे आणि ह्याचं चालेलं आहे. मी तर मेहमान आहे, आवडणार काय बोलणार पाहुणा आहे. काही भेटलं नाही, काही दिलं नाही त्यांनी मला. दोस्ती खात्यामध्ये चलो ठीक आहे यार. एनिवेज मी आपण परत जॉईन झालो आहे प्रवास तुझ्या माझ्या या ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि आपण ज्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत, आपण मित्राला मी सांगेन की तुम्ही जरा कॅमेरा फिरवा. बघा, हा आमच्या मित्राचा हॉटेल खोललेलं आहे. 5 फ्लॅंकॉन्स नाव बघा. 4 स्टार हॉटेल. तुम्हाला आतमध्ये काय काय आहे ते दाखवतो. आज आम्हाला इथंच इन्व्हाइट केलेलं आहे. इथे कॅफे आहे समोरला. रिसेप्शन. प्रवास माझा तुझामध्ये मी तुमचं इथे वाट बघत आहे आणि तुम्ही बाहेर फिरत आहात. हा आहे आपलं रिसेप्शन काउंटर आणि हे आपले स्टाफ आहेत हॉटेलचे. आणि पाठी जर तुम्ही बघितला ही लॉबी सिस्टम आहे. कॅफेटेरिया आहे. या साईडला डिनर आपला बनवलेला आहे. इथे आपण तुम्हाला आतमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला सर्व हे दाखवणार आहोत. 5 हे बघा ना, 5 फ्लॅंकॉन्स म्हणून आहे. आम्ही नावामध्ये थोडासा गडबड असं होतोय की आता नवीनच उघडला आहे आणि आज आमचं ओपनिंग आहे. ओपनिंग आहे, आजच ओपनिंग आहे आणि आम्ही आलो आहे आता इथे ॲज अ गेस्ट म्हणून. तर आम्ही तुम्हाला पुढच्या आतमध्ये जाऊन पुढच्या मध्ये दाखवतो. म्हणजे इथून हे बघा, रूम बघू शकता आतमध्ये. फोर स्टार. बसायला पण खुर्च्या बघा, तुम्ही बघू शकता. गॅलरी आहे. फोर स्टार. गरम एसी. हिटर. खतरनाक आहे. चालूच होते तो बघू. ही 2 माणसं मेन होते. बाथटब. हे पण बघा बाथरूम. सगळं येते ऑटोमॅटिक. हे बघा बाथटब पण. किती लांब आहे बघा. टू बेड का फॅमिलीसाठी. बघा 2 बेड किती मोठा आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या आपल्या यूट्यूब चॅनल. नाव आहे आपला प्रवास तुझा माझा. प्रवास तुझा आणि माझा. आमचे मित्र इथे उभे आहेत, मलिक साहेब, माननीय मलिक साहेब. आणि यांच्या मित्राचं हे हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलमध्ये 2 बेड ठेवलेला आहे फॅमिलीसाठी. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की ते 1 बेडचा होता. खूप प्रीमियम आहे. तुम्ही श्रीनगरला आलात तर आमच्या यूट्यूबला टॅग करा, आम्ही तुम्हाला नंबर देऊ आणि इथे विथ डिस्काउंट राहायला तुम्हाला देऊ. धन्यवाद. इथं पण बघा बाथरूम किती मोठा. बाप. तुम्हाला कोणाला यायचं असेल आमचे संपर्क साधावा. टी व्ही वगैरे किती मोठे. 4 स्टार हॉटेल आहेत पण स्वस्त आहे भरपूर.
आणि तरी ॲक्च्युली आम्हाला अटेंड करण्यासाठी आमचे हॉटेलचे स्टाफ आलेले आहेत सोबत. खूप चांगले लोक आहेत, तुम्ही बघू शकता. तर दाखवा जरा. हे काय लागेल. हे आमचे स्टाफ आहेत, हे जेंट्सचे स्टाफ आहेत. अजून रूम आहेत अलग अलग. 1004 नंबर. टॉयलेट आहे ना. सिनरी पण मस्त लावलेल्या आहेत, म्हणजे जुनं काश्मीर. किती लांब आहे बघा. ऊपर भी है, ऊपर दिख रहा है। नहीं, बस सेम है, फर्स्ट फ्लोर और सेकंड फ्लोर पर सेम ही जो है. इनका लाइक रूफटॉप है ना, वहाँ पे इन्होंने थोड़ा छोटा सा स्टाउट बनाया है, लाइक हुक्का के लिए. वो बहुत प्यारा है. ये कोई लिफ्ट से जाएंगे. तो बस अच्छी बराबर पिक्चर. हा 4था फ्लोर. तुम्ही शिडी बघू शकता. जाऊन चला तुम्ही. चला मलिक साहेब पहिला. चल संकेत. हँडलच बघू शकता कसं आहे तो. झुमर दाखवू. हा आम्हाला पाहुण्यांसाठी बसवलेला आहे. यो शेटीचं. हा टॉप फ्लोर आहे, 4 माल्याची बिल्डिंग. हा एरिया आपण म्हणू शकतो पाहुण्यांसाठी जे गेस्ट येतात आणि हुक्काचे जे शौकीन असतात. हा रूफ वरती आहे, टेरेस वरती आहे. हुक्का नाही आहे पण हा फुकतोय. विजलेला आहे. मराठी मुंबई. थोड़ा मुंबई हम लोग सब मुंबई से है ना. आपको नहीं समझ में आ रहा है अभी आप लोग दोनों लिप में अपने कश्मीरी भाषा बात किया. जी. हम लोग को समझ हा रूम फक्त हुक्क्यासाठी ठेवलेला आहे. सर्व जागेवर हुक्का आहेत. आणि या हॉटेलमध्ये आम्हाला 1 दिवस राहण्यासाठी दिलेला आहे. तर आजचा दिवस आम्ही याच हॉटेलमध्ये राहणार आहे. एक रूम दिलेला आहे आम्हाला 2 BHKचा. तो मगाशी बघितला तो. त्याची ओपनिंग आम्हीच करणार आहे. आजची रात्र आमची इथे. आज पहिला दिवस असल्यामुळे आमच्यासाठी स्पेशल त्यांनी गेस्ट अपीअरन्स म्हणून एक रूम ठेवलेला आहे. हॉटेल 5 फॅल्कॉन काश्मीर श्रीनगर. बघा त्याचा आनंद पण घेऊ. काय भारी एक नंबर गेटवर तुम्ही सिटी वगैरे बघू शकता. दादा कोण कोण बनाय. अरे बाबा माहित आहे. कारागिरी बघा कशी, कलाकारी. हा वॉटरमेलन मध्ये होते. हा मी बोलतो रे कारण की हा नाही बोल बोल आता बोल. मित्रांनो, आपलं चॅनल प्रवास तुझा माझ्यामध्ये या नाही, हम लोग उसको आपको वापस करेंगे. या लेवलमध्ये वॉटरमेलनमध्ये आपण बनवलेलं आहोत याचं तस्वीर. आता हे माहीत नाही की कोण आहे, पण अजून आपण ह्याला विचारून आणि त्याचं करूया. आणि तसंच याप्रमाणे बाकीचे डिशेस जे आहेत ना, काश्मीरची जे फेमस जे ट्रेडिशनल डिशेस आहेत हे आपण तुम्हाला दाखवू. इथून सुरुवात ठेवलेलं आहे सर्व. आणि आज ओपनिंग असल्यामुळे ते थोडासा मॅच दिसत आहे तुम्हाला. आणि ओनरला दाखवूया का. हे ओनर आहेत. तर जसं आपण बघत आहात इथे आपले सर्व आणि सर्व लोक पाहुणे आलेले आहेत. तसेच आपले मोहम्मद अली खान साहेब आहेत, या रेस्टोरेंटचे मालक आहेत. लोकांबरोबर बोलत आहेत. खान साहब थोड़ा सा वहाँ पे लिख लीजिए. हमारे यूट्यूब चैनल पे आपका हम लोग लाइव कर रहे हैं इस पे. और आणि हेच आहेत ते ओनर मेन. आणि ह्यांचं जे वागणूक आहे
जे डाऊन टू अर्थ पर्सन, म्हणजे एवढे हॉटेलचे मोठे मालक असून सुद्धा ते एवढं नम्रपणे आणि विनम्रपणे भेटतात, बोलतात की तुम्ही हे डायमंड आहेत, विचारू नका. युअर पोस्टर हॉटेलमध्ये सर्व सोय केलेली आहे. तो येईल, ते बसेल, बोलेल, आपला शेअर निघून. तुम्हाला कोणाला यायचं असेल मोठा डिस्काउंट भेटेल. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. 5 स्टार हां. आणि मस्करी नाही, मी तुम्हाला बोललेलो ना की काही ना काही मी जरूर गिफ्ट देणार. ते गिफ्ट हाच आहे की तुम्ही या हॉटेलमध्ये जेव्हा काश्मीरला आलात तर तुम्हाला नक्कीच आम्ही आमच्या नावाने डिस्काउंट देऊ. ते किती देऊ ते तुमच्या इथे आल्यावरती होईल, पण एवढा आहे तुम्ही खुश होणार. इनका नाम क्या है? ये मटन मिर्ची कोरमा। मटन मिर्ची कुरमा. सबसे बनो. एक पीस डालो. 1 पीस डालो. चांगला वाटला. एक थोडा इतना नाही बस. शेफ आपने बनाया, आपने बटा जितने स्टार्टर थे ना, वेज में, नॉन वेज. हे बघा हे शेफ आहेत, सगळं बनवणार ह्याच आहेत मेन. खूप खूप सुंदर एकदम टेस्टी बनवतात. आपका नाम? स्वाद. प्रवास कुठून होता? महाराष्ट्राचा. मटन धनिया कुर्मा. एक पीस बस. ग्रेवी इसका टेस्ट कीजिए सर, ये योगर्ट ग्रेवी में बनता है, टैंगी। आपण बघत असाल की ही खूप 4 मंजिला हॉटेल आहे आणि ह्याचं नाव आहे 5 फॅल्कन्स. खूप छान आणि अप्रतिम हॉटेल आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही जेवलो, त्याचा व्हिडिओ बी तुम्हाला दिसेल. ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच काही डिलिशियस काश्मीरी जेवण आम्ही जेवलेलं आहोत. आणि जेवल्यानंतर म्हणजे खूप चांगला प्रतिसाद भेटलं. स्टाफ खूप चांगले आहेत बोलण्यामध्ये. आणि खरोखर ते सांगण्याचा अर्थात असा आहे की ह्याचं जे मालक आहेत ते खूप डाऊन टू अर्थ पर्सन आहेत. आणि आमचे हे मलिक साहेब आहेत, ह्या आम्ही आमचं इथे इंट्रोड्युशन केलेलं आहे. ह्यांचंच मित्र आहेत जे त्यांचं हॉटेल आहे. तर तुम्ही नक्की जरूर या हॉटेलला तुम्ही एकदा व्हिजिट करा. आणि या 4 स्टार हॉटेलमध्ये येण्यासाठी आमच्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा. आणि यायचं असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच डिस्काउंट देऊ. आणि डिस्काउंट दिल्यानंतर तुम्हाला खरोखर असं वाटेल की तुमचे पैसे वाया गेलेले नाही आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर भेटू आपल्याला. आता शब्बा खैर, शुभ रात्री, नमस्कार, गुड बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आमचा 7वा दिवस श्रीनगरमध्येच. रोज सकाळी नाश्ता खानबाईच्या घरीच. आणि आज आमचा लास्टचा दिवस आहे. म्हणजे आम्ही आज शंकराचार्य आणि 1-2 गार्डन राहिलेत ते बघून येऊ. आणि उद्या सकाळी 10 वाजता फ्लाईट आहे आमची, आम्ही निघणार. तुम्ही बघू शकता आम्ही डल लेकच्या बाजूला आहे. आता आम्हाला जायचं आहे शंकराचार्य मंदिराच्या इथं. आमचं इस्पक बायला जरा काम आहे. 7 दिवस आमच्या बरोबरच होता गाडी घेऊन. आज आम्ही चालल्यावर रिक्षामध्ये. आता लोकल प्रवास करणार, आम्ही रिक्षा करणार आणि जाणार शंकराचार्य मंदिरात. तर चला बघूया. बाय बाय. आता भेटू मंदिरात वरती. हॅलो. आता आम्ही बघ बार्गेनिंग केली. 600 रुपये 800 रुपये बोलतात, पण आम्ही आता 400 रुपयात केलं आहे. शंकराचार्य तिथून घेऊन येणार बॉटनिकल गार्डनमध्ये, तिथे सोडणार आम्हाला. भैया 32 साल हो गया शादी को. ये एक और एक
तर आम्ही पोचलेलो आहोत आता शंकराचार्य टेम्पल बघण्यासाठी डोंगरावर आलेलो आहोत. हे बघा इथून चेकिंग होईल वरती जाण्यासाठी, म्हणून आम्हाला रिक्षावाले इथेच सोडतात, तिथे राहतील पार्किंगला. तर चला आता आमची चेकिंग होईल, फोन बंद करायचा लागेल असं वाटतंय. भरपूर पायऱ्या आहेत, 200 पायऱ्या असतील मला वाटतं. किती असतील हे बघा, अजून वरती भरपूर आहे. एकूण पावऱ्या आहेत 250. एकाने सांगितलं 250 पायऱ्या आहेत, तर म्हणजे यानेच सांगितलं. लिहिलंय साईडला. हां, स्टेप लिहिलेले आहेत किती झाल्या किती नाही. आता इथे लिहिलेत बघा 188 बाकी राहिल्या. माझ्या पाठीमागे दिसतंय का तुम्हाला? हे बघा TV स्टेशन, जो मिशन काश्मीरमध्ये दाखवलेला, हे मिशन काश्मीर पिक्चरमध्ये आहे बघा. आता आम्ही पोचलेलो आहोत तो म्हणजे शंकराचार्य मंदिर. इथं भरपूर मोठी शिवलिंग आहे, 4 फूट. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही. एवढं दुःख पडलं ना, म्हणजे ते आता आम्हाला सांगितलं रिक्षावाल्याने की ते उद्या 4 तारीख किंवा 5 तारखेला स्नोफॉल होणार. 4 तारखेला नाही झालं तरी 5 तारखेला 100% होणार. सगळ्या गार्डनची तिकटा नुसते 30-30 रुपये करून 4था गार्डन येतो आमचा. आज जरा गर्दी आहे, यो गार्डन जरा भारी आहे. हे तू उलटा जरा आहे. गार्डनचं नाव काय? बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डन भरपूर सुंदर आहे. असे फोटो काढू शकता तुम्ही ड्रेसची. इथं आल्यावर हे बघा, बार्गनिंग करा फक्त. या झाडासमोर जास्त फोटो घाला आहेत बघा, ड्रेस लावल्यात.
एकदम सुंदर झाड. हा बघा मित्रांनो, तुम्ही येणार ना कधी पण तर बॉटनिकल गार्डन हा नाव लक्षात ठेवा. बॉटनिकल गार्डन चष्मेशाहीच्या खाली. चष्मेशाही गार्डनला तर कायच नाही समज. तुम्ही बघू शकता फ्लावर. सीड्स बनाने में वो है फिर जब किती कलरचे आहेत बघा. मधमाशा पण भरपूर आहेत. ये पैर मत दिखा, सिर्फ फूल चाहिए. छोटे साइज का फूल चाहिए. बक्षाल तेवढी कमी. बघा किती फुला पाहिजे ते प्रकारचे फुला. ती कलर किती काय सांगायला शब्द नाही. रास म्हणजे रास फुला. बघ यांची रील चालले फोटोग्राफी. तर हा आहे मलिक भाईचा बंगला. मलिक भाई आज आम्हाला जेवणाला इन्व्हाइट केलेलं आहे. ठीक लगा. बहुत अच्छा. पडदे बिडदे भारी होतील. हे दीवाने आम. दीवाने खास खास अलग दूसरा ये खाना. शंकराचार्य से गए फिर बॉटनिकल गार्डन. शंकराचार्य बॉटनी गार्डन घूमते फिरते करते करते बर्थडे. ये होता है भाई तारा. मैं आपको बुलाऊंगा. नहीं मुझे एक नहीं खाना है. बहुत मजा आया. खिलाओ आप खिलाओ. उसको ऐसे हाँ क्या बात है. अब आप हमारे आप देखो ये आपको खाना है. मुझे मत है, आपको पता है. मैं बीमार हूँ, मैं मत खा सकता. मैं मत खा सकता. मैं नहीं खा सकता. नहीं उतना ठीक है. या एक खाना है. मेरी बीवी वो वीडियो देख लेगी ना तो बोलेगी क्या लफड़ा है वही रहो. आपने वीडियो उसको बनाया. हाँ एक चालू है अभी. बताना सिर्फ दूर से. कावा. ये भी इतना फेमस कुछ आप अगर तोड़ेंगे ना ये ना आप हाँ, ये खाइए ना. लगा 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 लगा. ये लगा इसको ऊपर थोड़ा सा. ये
कोचिंग चालू कोचिंग. टेस्ट बढ़ गया. टेस्ट बढ़ गए तुला काय पाहिजे भाभी आप भी लीजिए ना. आप भी लीजिए भाभी. क्या हाँ ना. हमने खाया ना अभी, आप खाए ये नहीं खाते हैं आप मन का ठीक आहे मशरूम लेकिन आज नहीं. मशरूम ये क्यों नहीं, आज मंडे है, आज आप खा सकते हैं. पनीर मैं ये खुश हूँ, पनीर उनको दे दो. अरे नॉनवेज खाओ ना. नाही रे तू का आप दिन में वेज में हाथ लगा रहे हो. ये टेस्ट कीजिए पहले, खाइए. अक्रोड की ये कीजिए टेस्ट. पहले हाँ कीजिए टेस्ट. जान मेरी ये गिलास और पानी का एक जग लाइए. ये मटन है, हाँ मटन है नॉनवेज. आप नहीं खाएंगे? क्या करते हैं आप? क्या करते हैं आप. टिश्यू कहाँ रखा पिझ्झा है मेरे पास है. नवाब साहब के हाथ धुले जा रहे हैं. ऐसा 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 हो जाओ. गोविंदाची के थैंक यू. बस 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 बस. एक खुश हो गया आज खाना खा के. बहुत. मित्रांनो बघा टॅरेसचा भाग मलिक साहेबांच्या बंगल्याचा. आमचे मित्र तुम्हाला दाखवतो. आम्ही दादराला पण त्यांनी कालीन लावलेले आहे, थंडी असते म्हणून. आणि इथे बर्फ पडतो भरपूर. आता पाहुण्यांसाठी हा इथं आम्हाला जेवायला ठेवलेला. कुठला हां ये मुलीचा हा एक मुलीचा रूम, हा बेडरूम हा बाथरूम. बेडरूम बाथरूम. तुम देखो बाथरूम एवढा मोठा बाथरूम आहे. आणि इकडचा एक रूम आहे बाथरूम. ना इथं पण एक बेडरूम आहे हा मोठा. आणि तुम्हाला वाटत असेल अलमारी बघा, त्या अलमारीच्या मध्ये कसं आहे निकालो तर इथे बघा काय खजाना तो. हे बघा वो असं दरवाजा ठेवलाय, म्हणजे तर आतमध्ये बाथरूम अलमारीमध्ये. हा हा आतमध्ये गेले. तुम्हाला असं वाटतं की हा कबाड नाही भाग, हा पण हा कबाड नाही. पूर्ण कपाट वाटतं बघा कबाड फर्निचर. त्याच्यामध्ये बाथरूम. पण त्याच्या दरवाजामध्येच एक दरवाजा असा आहे गुपित, गुपित त्याच्यामधून बाथरूमला जाऊ शकतं. ये आपने कहीं नहीं देखा होगा. नाही. खिडकींच्या ग्रिल बघा कशी, पाहते शाहरुख कुठला पण चिनारच्या झाडाच्या पाना. पण हे सर्व लोखंड आहे, ही झाली. म्हणजे कालीन सर्व जागेवर कालीन. आता आम्ही निघालेलो आहोत मलिक साहेबांच्या इथून, त्यांची फॅमिली. आता इथून सरळ आम्ही आमच्या खान साहेबच्या घरी, तिथून मग निघणार उद्या एअरपोर्टला. शुभरात्री. तर मित्रांनो आता आम्ही निघत आहोत, ते म्हणजे एअरपोर्टला. 8 दिवस झाले आम्ही खानभाईच्या इथेच होतो. एवढी त्यांनी सोय केली आमची, राहायची व्यवस्था, खाणं पिणं सर्व भरपूर काही. सोडण्यासाठी गाडी पण ठेवली आम्हाला एअरपोर्टला. मग एवढी मोठी हवेली आहे, राहायला फक्त एकच फॅमिली. म्हणून ते आम्हाला हमेशा बोलतात की तुम्ही बाहेर राहू नका कुठं, इथंच यायचं. येईल किती वेळा, वर्षातून एकदा. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. तर चला आम्ही जातो एअरपोर्टला, श्रीनगर एअरपोर्ट. आज आम्ही इथे पोहोचलो आहोत म्हणतो एअरपोर्टवरती. आणि मला बोलायला जमत नाही कारण की मन भरून आलं आहे. थंडीला थंडी तर आहेतच, पण या माणसाने आम्हाला एवढं गरम करून टाकलं आहे आणि एवढं पाहुणचार केलं की म्हणजे शब्दामध्ये ते व्यक्तित करू शकत नाही. आणि आता आम्ही चाललो मुंबईला. खान साहेबांचा खूप खूप धन्यवाद मनापासून. पूर्ण फॅमिली आमच्या सेवेमध्ये होती. आणि खरोखर लोक फक्त चुकीचं सांगतात की काश्मीरमध्ये असे आहेत तसे आहेत. असे पण नग आहेत, हिरा आहे, हे डायमंड आहे आमचे. थँक्यू व्हेरी मच खान साहेब. टाइम नहीं दिया तो चला आता आम्ही श्रीनगरला आलो, त्याला एअरपोर्टला.
निघतो आता मुंबईला 10:30ची फ्लाईट आहे. 1:30 वाजता मी मुंबईमध्ये निघतो. बघा किती गर्दी आहे. एक तास बाकी आहे आम्हाला. तर मित्रांनो, आमच्या आता यात्रा इथे संपलेली आहे. आम्ही आता निघालो श्रीनगर टू मुंबई. बाय बाय काश्मीर. बाय बाय.